नमस्कार मित्रांनो, कोकण रानातली अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे मंदिर आहे कालकाईचं, वडघरच्या कालकाईचं मंदिर. तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवला होता, तेच हे मंदिर. आणि या मंदिराच्या इकडे आज मी तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे. व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता, त्याची पूर्ण माहिती आहे. पण मी इकडे आलेलो आज गायींसाठी चार कापायला. ही चार जी आहे हा डोंगराच्या, ती चार कापायची मला, कारण की माझ्या गायी ज्या आहेत त्या गावठी आहेत, कोकणातल्या इकडच्या कोकण गिड्डा आहेत. तर त्याच्यामुळे त्यांना दुसरं काही डोंगराच्या चारीशिवाय दुसरं काही दिलं तर ते आवडीने खात नाहीत. खातात पण आवडीने नाही खात. पण त्यांना मी सोडत नाही, कारण की त्या बंदिस्त पालन मी त्यांचं करतो. मला तसा तेवढा टाईम नाही, त्याच्यामुळे मी त्यांना सोडत नाही. कधी कधी वेळ भेटला तर सोडतो. तर ही चार आता मी कापणार आहे. तर मी मुळात लहानापासून मुंबईमध्येच वाढल्यामुळे मला काय कापता येत नाही धड. तर मी कापतो, तुम्ही बघा. आणि हा फक्त जो व्हिडिओ आहे तो फक्त याच एक एन्जॉयमेंटच्या हिशोबाने करतोय. तर चार कापतो, त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी गायी पण दाखवतो ज्या मी पाळलेल्या आहेत. त्या मी चार कापतो आता, बघा. आपल्याला चार कापून पूर्ण करायचे. असं तर मला वाटायचं चार कापणं खूप इझी आहे. कोयता घ्यायचा आणि फक्त गवत कापायचं, पण नाही, दम लागतो. तिकडनं जोरात पाऊस आलाय, तो बघा किती जोरात आलाय. मी पळतो कालकाई मातेच्या मंदिराजवळ, तो बघा खूप जोरात पाऊस आलाय. एवढी सगळी चार कापायचे. हल्ली काय आहे बघा, कोकणातनं चालले ट्रेन पनवेलकडे, मुंबईकडे. त्या डोंगराकडनं पाऊस आला इकडनं हा डोंगर जरा क्लिअर आहे. हा बघा, हा धुरकट दिसतोय तुम्हाला. तिकडनं पाऊस, या दिशेने पाऊस आलाय. तर आलोच आहे. तर बघा, कालकाई मातेचं दर्शन घ्या. हे स्थान आहे आई कालकाईचं वडघरच्या. मागे पूर्ण व्हिडिओ दाखवला होता मी याचा तुम्हाला बनवून. पाऊस थोडा कमी झाल्यास एक सर येते आणि एक सर येऊन जाते. हे इकडे वडगाव म्हणून गाव आहे, वडगाव. आणि हे इकडचे जे गाव आहे वडघर म्हणून आहे.
ॲक्च्युली गाव तिकडे 1 किलोमीटर लांब आहे तिकडे, आणि हे रानामधलं त्यांचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आणि खूप व्यवस्था इकडे छान आहे. म्हणजे थोडक्यात सांगतो, या मंदिराची दररोज सकाळ संध्याकाळ एकच घरातले पूजा करणार आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या घरातले पूजा करणार. हे राखणदार आहे तिकडे, बाजूला शेड काढले. जेव्हा मी व्हिडिओ बनवला तर तेव्हा हे नव्हतं, म्हणजे इकडे गवत खूप होता, त्याच्यामुळे समजलं नाही, त्यांचं माहिती देऊ नाही शकलो. तर आता पुन्हा आपण चार कापायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, चेहऱ्यावरती माझ्या बघू शकता तुम्ही घाम किती आलाय. चार कापणं हे साधी गोष्ट नाही आहे, कारण की कंटिन्युटी ठेवणं, कापत कापत राहण्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थकवा खूप येतो. आणि मुख्यतः थकवा येण्याचं कारण मला सवय नाही आहे त्याच्याकरिता. अजून पाणी आणलं होतं मी, थोडं पाणी पितो. गाडी तिकडे आपली, इथून तिथपर्यंत उचलून घेऊन जायचं. आता सगळ्यात मोठा टास्क एवढी कापलेली चार बांधणे आणि उचलून तिथपर्यंत घेऊन जाणे. एकतर चार कापल्याच्या नंतर थकवा खूप येतो, मला येतो, बाकीच्यांचं माहिती नाही. लोकांना सवय असते रोज रोज कापण्याची. ॲक्च्युली मी कापत नाही चार. आमचे मेस्त्री आहेत, तुम्ही बघितलं असेल भरपूर व्हिडिओमध्ये, ते माझ्याबरोबर असतात, ते मला कापून देतात आणि फक्त मी गाडीवरती घेऊन घरी जातो आणि टाकतो.
तर मित्रांनो बघा, या 3 गायी आहेत. हिचं नाव आहे गौरी, हिचं नाव आहे गिरजा आणि हिचं नाव आहे लालवाली सरस्वती. बोललो ना तुम्हाला की इकडे चारा घेऊन आल्यानंतर गडबड होतो. एकदाशी तुम्हाला दाखवेन. बाहेर गाडी घेऊन आलो तिकडे गेटच्या तिथे का गाई ओरडायला चालू करतात. त्यांना बरोबर समजतं की चारा घेऊन आलेला आहे म्हणून, आणि मग त्या ओरडतात. आता हा एक थोडासा उरला आहे आणि एवढं त्यांना टाकलेलं आहे खायला. हे बघा खातात ते. हे खाऊन झालं की मग पुन्हा हे टाकणार आणि मग रात्री वरती जो पेंडा ठेवलेला आहे भाताचा तो टाकणार. असं यांचं आहे. हे दिवसातनं 2 वेळेस टाकतो हिरवा चारा. आणि ही गौरी जी आहे, गौरी हे गौरी गौरी आता खाण्यामध्ये व्यस्त आहे. गिरिजा गिरिजा खाण्यामध्ये व्यस्त असले की बघत नाही. आणि ती सरस्वती लाल कलरची. तर ही आता 3 वर्षाची, 3 मार्चला होईल. 3 मार्च 2025ला 3 वर्षाची होईल. ही जी आहे ही सरस्वतीची मुलगी आहे गिरिजा. ही आता 1 वर्षाची आहे. सरस्वती पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे. पिल्लू देणार पुन्हा. ही काय छोटी आहे त्याच्यामुळे ही काय प्रेग्नेंट आहे. ओके, तर अशा माझ्या ह्या 3 गायी आहेत आणि अजून 2 येणार आहेत. ब्लॅक कलरमध्ये एक आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये आहे. हां, तर आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.